निघोजे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभारंभानिमित्त शाळा प्रवेशोत्सव उत्साहात। विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प, मिठाई, नवीन पाठ्यपुस्तकं, शैक्षणिक साहित्य आणि गणवेश देऊन विद्यार्थ्यांचं केलं स्वागत। शाळेच्या नवीन किचन शेडचाही केला शुभारंभ। यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून 9वी आणि 10वी वर्ग सुरू। बेनिंगर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने नव्या किचन शेडच्या उभारणीसाठी व्यावसायिक व सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून योगदान। जिल्हा परिषदेच्या वतीने कंपनी प्रतिनिधींचा सन्मान। पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आमदार बाबाजी काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, गट विकास अधिकारी विशाल शिंदे, गट शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख, सरपंच, उपसरपंच, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती। तालुका लोकशाही दिनी तेच चेहरे आणि त्याच तक्रारी, नागरिकांच्या समस्येचं निराकरण होईना। लोकशाही दिन ठरतोय केवळ फार्स। लोकशाही दिनाचं महत्त्व नागरिकांनाही उमजेना। खेड तहसील कार्यालयात सोमवारी झालेल्या तालुका लोकशाही दिनी उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर। लोकशाही दिनी नागरिकांच्या तक्रारींचं निरसन होणं गरजेचं। केवळ हजेरी लावून फायदा नाही, तर नागरिकांच्या समस्या अडचणींना आपापल्या विभागाकडून समर्पक आणि आशादायी उत्तर अपेक्षित असल्याचं सांगून दिली तंबी। पुणे नाशिक बाह्यवळण मार्गावर मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात 62 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू। वाहन चालक मनीष रमेश तलवार याच्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आळंदी येथे उपचारासाठी घेऊन जाताना होलेवाडी गावच्या हद्दीत सोमवारी सकाळी 7च्या सुमारास पुलावरील वळणावर घडली घटना। क्रेटा मोटारीचं मोठं नुकसान। आशा नानासाहेब झुराळे या ज्येष्ठ महिलेचा अपघातात मृत्यू। पोलिसांचा तपास सुरू। कुरोळी फाटा येथे पुणे नाशिक महामार्गावर भरधाव मोटारीची 2 पादचाऱ्यांना धडक। अपघातात मूळ सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील अमोल उत्तम उत्तेकर याचा मृत्यू। फिर्यादी शुभम संतोष गोळे गंभीर जखमी। वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या संदीप किसन मोरे यांच्यावर महाळुंगे MIDC पोलिसांकडे गुन्हा दाखल। कुरोळी गावच्या हद्दीत सायबा चहा समोर रस्त्याच्या कडेने पायी जाताना 14 जून रोजी रात्री 8च्या सुमारास घडली घटना। चाकण शहर आणि परिसरात बेकायदा गुटखा विक्रीचा धंदा तेजीत। नाणेकरवाडी येथील भारतीय जनरल स्टोअर दुकानात गुटखा विक्रीचा भांडाफोड। 1.25 लाखाचा तंबाखूजन्य पदार्थ पोलिसांच्या हाती। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा दरोडा गुन्हे विरोधी पथकाची कारवाई। गुटखा विक्री प्रकरणी रुद्रप्रताप गणपत सिंग देवरा याला पोलिसांनी केली अटक। संततधार पावसामुळे लोणावळ्यामधील भुशी धरण 100% भरलं। धरणाच्या पायऱ्यांवरून पाणी ओसंडून वाहू लागले। जिल्हा प्रशासनाने 31 ऑगस्ट पर्यंत भुशी धरणाजवळ मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश केले जारी। प्रशासनाच्या प्रतिबंधात्मक आदेशामुळे पर्यटकांचा हिरमोड होण्याची शक्यता। खेड तालुक्यातील शाळांमध्ये नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव सोमवारी उत्साहात साजरा। महात्मा गांधी विद्यालयात सकाळ आणि दुपार अशा दोन्ही सत्रात ढोल ताशा लेझिम वाजून मुलांचा स्वागतोत्सव। विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉइंट ठरला आकर्षण। सकाळ सत्रात स्वागतासाठी खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका रेखा क्षत्रिय, संचालक राहुल कुंभार, दुपार सत्रात संचालक प्रदीप कासवा, गणेश कुमटकर, स्वानंद खेडकर, प्राचार्य संध्या कांबळे, उपमुख्याध्यापिका अस्मिता पाठक, पर्यवेक्षिका रेखा जाधव, सुनीता ठाकूर, पर्यवेक्षक सोपान निसरड, हौशीराम मुठे, लतीफ शहा, पालक वर्ग आणि अध्यापक वर्गाची उपस्थिती। चासकमान धरणाच्या भिंतीला समांतर असणाऱ्या भीमा नदीवरील पुलाला विविध ठिकाणी भगदाड। पूल वाहतुकीस धोकादायक झालेला असूनही या पुलावरून वाहतूक सुरूच। पूर्वी ही पुलावर विविध ठिकाणी 7 ते 8 वेळा भगदाड पडल्याने पुलावरून होणाऱ्या वाहतुकीवर प्रश्नचिन्ह। प्रशासनाचा होतोय डोळेझाकपणा। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढी पायवारी पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाच्या तयारीची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी केली पाहणी। श्री क्षेत्र देहू नगरीतून तुकोबांच्या पालखीचे 18 जून रोजी तर 19 जून रोजी अलंकापुरीतून माऊलींची पालखी पंढरीच्या दिशेने ठेवणार प्रस्थान। श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी येथे मंदिर परिसर, पालखी मार्ग, वाहतूक व्यवस्था, गर्दीचे ठिकाण, वारकऱ्यांची सुरक्षा व्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण करता आवश्यक उपाययोजनांबाबत सूचना।
रानमळा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव जल्लोषात। शाळेच्या पहिल्याच दिवशी आकर्षक फेटे बांधून ट्रॅक्टर ट्रॉली मधून ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांची गावातून वाजत गाजत काढली मिरवणूक। प्रवेशोत्सवात महिला पालक आणि शिक्षकांच्या हस्ते औक्षण। सर्व विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प, शालेय साहित्य, खाऊ वाटप, गणवेश, सॉक्स, बूट आणि रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगरच्या वतीने विद्यार्थ्यांना टिफिन बॉक्स भेट। मॉडेल स्कूलचे पुणे जिल्हा समन्वयक सिद्धार्थ चव्हाण, रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगरचे अध्यक्ष राजन जांभळे, राष्ट्रीय पारितोषिक विजेते सेवानिवृत्त विस्तार अधिकारी जिजाराम शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा स्वाती शिंदे, उपाध्यक्ष शैलेश बनकर, माजी अध्यक्ष नवनाथ वाघोले, माजी उपसरपंच उल्हास भुजबळ, युवा उद्योजक निलेश शिंदे, पालक प्रवीण जाधव यांची उपस्थिती।